नमस्कार, मी श्रुती. आपण पाहत आहात लेट्स अप मराठीचं लाईव्ह बुलेटिन. यामध्ये आपण दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींवर चर्चा करणार आहोत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. या बातम्यांचा आढावा घेऊया. कोणत्या आहेत त्या 5 महत्त्वपूर्ण बातम्या. यामध्ये पहिली बातमी आहे ती म्हणजे राज्यात सापडलेल्या झिका संसर्गित रुग्णासंदर्भातील. केरळमध्ये सध्या झिका व्हायरस डोकेवर काढत असतानाच राज्यात देखील पहिला झिका व्हायरस संसर्गित रुग्ण आढळला आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर या गावामध्ये हा रुग्ण आढळल्यानंतर राज्यात चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र या पार्श्वभूमीवर नागरिकांनी त्याबाबत काळजी करण्याची गरज नसल्याचं राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना सांगितलं की या आजाराच्या रुग्णांमध्ये जी लक्षणं आढळली आहेत त्यानुसार त्याच्यावर उपचार केले जात आहेत. यामध्ये साठलेल्या पाण्यावर एडिस प्रजातींच्या डासांची उत्पत्ती होती. त्यांची उत्पत्ती होऊ नये किंवा मग याच डासांच्या प्रजातीपासून हा आजार होतो, यासाठी या डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी आवश्यक ती पावले उचलून संरक्षण करण्याचे आदेश देखील यावेळी आरोग्य विभागाला देण्यात आले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे आता या व्हायरस संदर्भात चिंता करण्याची गरज नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर यानंतरची बातमी आहे ती म्हणजे ओबीसी आरक्षणासंदर्भातील. ओबीसी वर्गाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी इम्पेरिकल डेटा आवश्यक असल्याचं सांगत त्यासाठी केंद्र शासनाकडे असलेली ओबीसींची सामाजिक आणि आर्थिक जनगणनेची माहिती राज्य शासनास उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याचं सांगितलं असून यावेळी या आरक्षणाच्या संदर्भात आवश्यक असलेला इम्पेरिकल डेटा मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असल्याची माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली. यानंतरची तिसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे आता जगावरती डेल्टा या कोरोनाचंच मूळ रूप असलेल्या किंवा कोरोनाचं स्वरूप बदललेल्या व्हायरस संदर्भातील जगातील तब्बल 132 देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव सध्या आढळून आल्याने चिंता आणखी वाढली आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने या संदर्भात स्पष्टीकरण दिलं असून कोरोनाचा हा डेल्टा विषाणू प्रथम भारतात आढळला असल्याचं देखील त्यांच्या या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं आहे. हा विषाणू कांजण्याच्या विषाणूप्रमाणे वेगाने पसरतो. त्याचबरोबर सर्दीच्या विषाणूपेक्षा देखील त्याचा प्रादुर्भाव जास्त वेगाने होतो असं या CDC या संस्थेनं नमूद केलं आहे. तर लसीकरण झालेल्या व्यक्तींना मात्र डेल्टा व्हेरियंटचा धोका तुलनेने कमी असल्याचं देखील या अहवालामध्ये समोर आलं असल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र लसीकरण झालेल्या व्यक्तीमार्फतही हा विषाणू पसरू शकतो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर संपूर्ण लसीकरण, प्रथमतः आरोग्य कर्मचाऱ्यांचं संपूर्ण लसीकरण, त्यानंतर नागरिकांचं संपूर्ण लसीकरण, त्याचबरोबर आवश्यक तिथे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करणं देखील गरजेचं असल्याचं या संस्थेच्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता देशाबरोबरच जागतिक पातळीवर या व्हायरस संदर्भात चिंता आणखी वाढली आहे. यानंतरची तिसरी बातमी आहे ती म्हणजे भारताच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या बॅडमिंटनपटू PV सिंधूने ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू PV सिंधू यांनी ऐतिहासिक काम करत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. चीनच्या तायपेई खेळाडूच्या विरुद्ध सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर सिंधूची सुवर्ण पदकासह रौप्य पदक मिळवण्याची संधी देखील हुकली होती. मात्र त्यानंतर तिसऱ्या स्थानाच्या सामन्यामध्ये तिने दमदार कामगिरी करत सामना सरळ 2 सेटमध्ये जिंकला. त्यानंतर जगातील 9व्या क्रमांकावर असणाऱ्या बिंगजियाओ हिला पहिल्या सेटमध्ये 13-21 आणि दुसऱ्या सेटमध्ये 15-21 असं नमवत तिने कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे आता सलग 2 ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक पदक मिळवणारी सिंधू ही भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. या अगोदर तिने 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. यानंतरची बातमी आहे ती म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद आता भारताकडे आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे भारताचे पहिले पंतप्रधान असतील. तर संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ही माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील भारताचा हा 8वा कार्यकाळ असून या बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची ही बैठक ऑगस्ट महिन्यापर्यंत चालणार असून संयुक्त राष्ट्रातील भारताचे माजी स्थायी सदस्य सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितलं की भारताच्या 75 वर्षाच्या इतिहासातील एखाद्या राजकीय नेत्याने किंवा पंतप्रधानाने अशा प्रकारचे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ असून यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत। त्याचबरोबर या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संयुक्त परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणं म्हणजे एक भारतासाठी आनंददायी किंवा दुग्ध शर्करा योग असणारी गोष्ट आहे। या होत्या दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी। अशाच नवनवीन बातम्या आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला। त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा। धन्यवाद।